नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंहपुरी आणि तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज। आज आपण अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील घडलेल्या या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेले दृश्य अत्यंत वेदनादायक आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ एका पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आणि ही वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळलं। या अपघातात तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व भाविक म्हसवडच्या सिद्धनाथच्या दर्शनासाठी गेले होते। देवदर्शन करून आपल्या गावाकडे परतत होते। पंढरपूर तालुक्यातील रंजनी गावचे रहिवासी असल्याचं समजत आहे। मात्र नियतीने घात केला आणि काही क्षणातच आनंदाचा प्रवास दुःखाच्या सागरात बुडाला। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ मध्ये स्पष्ट पाहू शकता की रस्त्याच्या अगदी कडेलाच ही विहीर आहे। विहिरीत काठोकाठ पाणी भरलेलं दिसत आहे। स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी धावून गेले असून मदत कार्य सुरू आहे। पण या घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उभा राहतो, अशा दुर्घटनेला जबाबदार कोण? रस्त्याच्या अगदी लगत असलेली विहीर सुरक्षित आहे का? अशा विहिरींना मजबूत कठडे, संरक्षण भिंत किंवा सुरक्षा जाळी असणं आवश्यक नाही का? कारण ही पहिली घटना नाही। यापूर्वी अनेक वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। काही महिन्यापूर्वीच अशाच प्रकारचा अपघात झाल्याची चर्चा होती। मग प्रश्न असा निर्माण होतो की शेतकऱ्यांची स्वतःहून सुरक्षा भिंत बांधावेत का, की रस्त्याच्या लगत असलेल्या अशा धोकादायक ठिकाणची जबाबदार प्रशासनाने घ्यावी? हा प्रश्न कोणावर आरोप करण्यासाठी नाही, पण भविष्यात आणखी निष्पाप जीव जाऊ नयेत यासाठी उत्तर शोधणं आवश्यक आहे। कारण आज 14 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अनेकांचे घराचं आधारस्तंभ हिरावलं गेलं आहे। काहींचे वडील, काहींचे भाऊ, काहींचे नातेवाईक या दुर्घटनेत कायमचे हरवले आहेत। अशा वेळी आपण अफवा पसरू नयेत, बचाव कार्य करणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करावे आणि मृतांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावे, हीच खरी मानवता आहे। या घटनेची सखोल चौकशी होऊन नेमकी कारणे समोर येतील। मात्र रस्त्यालगत असलेल्या उघड्या आणि धोकादायक विहिरीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना होणं ही काळाची गरज आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना आरोग्यदूत न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली।